संस्कार मुलांना कसे घडवावे हा विषय आपण पाहणार आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत. तर वेगवेगळ्या मुद्द्याद्वारे सविस्तरपणे बारकाईने आपण याचं विश्लेषण करणार आहोत. ते मुद्दे असे आहेत. प्रथम आपण प्रस्तावना पाहूया आणि नंबर 1 मुद्दा आहे मुलांसाठी वेळ देणे. नंबर 2 मुलांना समजून घेणे. नंबर 3 जास्त लाड न करणे. नंबर 4 त्यांची मनमानी ऐकून न घेणे. नंबर 5 मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष देणे. नंबर 6 मुलांसमोर चांगली भाषा वापरणे. नंबर 7 मुलांसमोर भांडण झगडा न करणे. नंबर 8 मुलांसमोर अव्यवस्थित बेशिस्त न वागणे. नंबर 9 आईवडिलांनी मुलांसमोर चर्चा करणे, त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांचे प्रश्न समस्या अडचणी समजून घेणे व सोडवणे, त्यांच्या प्रश्नाचं मनाचं समाधान करणे. नंबर 10 त्यांना सर्व चांगल्या गोष्टीची सवय लावणे. नंबर 11 मुलांसमोर बेशिस्त वर्तन न करणे, विचित्र न पाहणे, विचित्र व पानसट अयोग्य न बोलणे. नंबर 12 त्यांना मोबाईलची जास्त सवय न लावणे, म्हणजे त्यांना मोबाईल न बघू देणे, त्यांना जास्त TVही पाहू न देणे. नंबर 13 बाहेरच्या वस्तूची त्यांना सवय न लावणे. आणि नंबर पुढचा घरच्या खाण्याची सवय लावावी, भारतीय संस्काराची सवय लावावी आणि मुलांच्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष देणे. नंबर पुढचा काय चांगले, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य, काय खरे, काय खोटे हे व्यवस्थितपणे समजून सांगावे, पटवून द्यावे. नंबर पुढचा कधी लाडाने, कधी धाकाने, युक्तीने, कधी कौशल्याने मुलांना घडवावे. नंबर पुढचा मुलगा असो की मुलगी दोघांनाही समान अधिकार द्यावा. मुलगा असो की मुलगी दोघांमध्ये भेद न करता समानता ठेवावी, दोघांनाही समान समजावं. नंबर पुढचा बाहेर कोणासमोरही मुलांचा अपमान करू नये, त्यांना मारू नये. नंबर पुढचा मुलगा हट्टी, रगेल, उद्धट, हेकाड होईल अशी शिकवण मुलांना देऊ नये किंवा असं मुलांना घडू नये. पुढचा मुद्दा मुलगा या मुलगी आज्ञाधारक बनेल, छान, सुंदर, योग्य, लायक, समजदार, शहाणा बनेल अशा रीतीने मुलांकडे लक्ष द्यावे. अशा मुद्द्याद्वारे, अशा वेगळ्या मुद्द्याद्वारे आपण मुलांना कसे घडवावे हा विषय समजून घेणार आहोत. आता प्रथम पाहूया प्रस्तावना. मुलंही नाजूक असतात, मुलंही नादान असतात. मुलांना तेवढं काही समजत नसतं, मुलांना जाणीव नसते, मुलांना भविष्याची चिंता नसते. मुलंही निष्पाप असतात. त्यांना फक्त खाणं, पिणं, खेळणं, बागडणं आणि आपण जसं सांगाल तसं करणं एवढंच माहीत असतं. त्यांना खाणं, पिणं, खेळणं एवढंच त्यांना माहीत असतं. त्यांना कर्तव्याची जाणीव नसते, जबाबदारीची जाणीव नसते. म्हणून अशा मुलांना समजून घेणे आवश्यक आहे. अशा मुलांना घडवणे आवश्यक आहे. अशा मुलांकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक असते. कारण मुलेही चिखलाचे गोळे असतात, ती अल्लड असतात, ती नासमज असतात. त्यांच्या मनात काही कपट नसतं, परंतु ती अल्लड असतात. आणि त्यांना जर आपण लक्ष दिलं नाही, त्यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही, त्यांना जर आपण वेळ दिला नाही, त्यांना जर आपण समजून घेतलं नाही, त्यांचा जर अभ्यास आपण घेतला नाही, त्यांना जर कुठं फिरायला नेलं नाही, म्हणजे त्यांना वेळ दिला नाही, तर ही मुले बिघडून जातील. त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होईल. त्यांना वाटेल की आईवडील आपल्याकडे लक्ष देत नाही, आपले प्रश्न समजून घेत नाही, आपल्या मनाचं समाधान करीत नाही, आपल्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही. म्हणून अशी भावना त्यांच्यात होते आणि त्यांना असं वाटते की आपले वडील फक्त कामापुरते आहेत,
आपल्यासाठी नाही, आपल्यासाठी आपले आईवडील नाहीतच असं त्यांना वाटेल आणि त्यांचं तुमच्यावरील प्रेम विश्वास हा कमी होईल. तुमच्यावर विश्वास आणि प्रेम राहणारच नाही. म्हणून मुलांना वेळ देणे, त्यांच्यासोबत काही वेळ राहणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्या मनाचं, त्यांच्या प्रश्नांचं, त्यांच्या भावनांचं समाधान करणे, त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांना काय पाहिजे, त्यांना काय हवं आहे, त्यांना काय अडचण आहे, त्यांची काय समस्या आहे हे जाणून घेणे आईवडिलाचं प्रथम आद्य कर्तव्य असतं. म्हणून मुलांकडे वेळ द्यावा, मुलांच्या भावना समजून घ्यावा, मुलांचे काय प्रश्न आहेत ते समजून घ्यावे, मुलांच्या मनाचं समाधान करावं, मुलांच्या प्रश्नाचं समाधान करावं, त्यांना वेळ द्यावा, त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करावी, त्यांना बाहेर कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात फिरायला न्यावं आणि त्यांच्यासोबत काहीतरी वेळ काढावा, त्यांना समजून घ्या. त्यांच्यासोबत राहिलं, चांगला वेळ दिला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी थोडं बोललं, चर्चा केली, त्यांना फिरायला नेलं, त्यांच्या मनाचं प्रश्नाचं समाधान केलं, त्यांच्या अडचणी समस्या समजून घेतल्या, सोडवल्या, तर त्यांनाही वाटेल नाही नाही आपले वडील फार चांगले आहेत, मला फार वेळ देतात, माझ्यावर फार लक्ष देतात, माझ्यावर फार प्रेम करतात, माझा फार लाड करतात असंही त्यांना वाटेल आणि मुलांची तुमच्याविषयीची भावना जागृत होईल आणि तुमच्याविषयी विश्वास निर्माण होईल आणि प्रेमही निर्माण होईल आणि पुढेही ही भावना अशीच राहील आणि असाच तुमच्यावर विश्वास राहील आणि प्रेम राहील. म्हणून मुलांकडे लक्ष द्या, वेळ द्या, त्यांना वेळ द्या, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्या, त्यांना समजून घ्या, त्यांना जास्तीत जास्त धाक देऊ नका. मुलेही जास्त माराने या जास्त धाकाने या जास्त लाडाने सुधरत नसतात, तर मुलेही चांगलं समजून सांगण्याने, प्रसंगी कठोर वागल्याने, त्यांना चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव करून दिल्याने, त्यांना खरे काय खोटे काय चांगले काय योग्य काय अयोग्य काय हे समजून सांगल्याने ती सुधरत असतात. कारण ती नासमज असतात, हे चिखलाचे गोळे असतात. म्हणून अशा चिखलाच्या गोळ्यांना योग्य आकार देणे हे आईवडिलांचं काम असतं. केवळ त्यांना खेकसणे, केवळ त्यांच्यावर रागावणे, केवळ त्यांना मारणे यामुळे मुले चिडचिडे होत असतात, रगेल होत असतात, उद्धट होत असतात, हिकाळ होत असतात. मग नंतर तुमचे ते काही ऐकत नाही, तुम्हाला उलटं बोलतात. म्हणून मुले ही चांगली व्हावी, सुंदर व्हावी, त्यांना चांगल्या गुणाची सवय लागावी, त्यांना शिस्त आणि वळण लागावं, यासाठी आईवडिलांनी प्रयत्न करायला हवे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. आईवडील काय करतात, आईवडिलांना दोघंही ड्युटीला जातात, त्यामुळे मुलांना लक्ष देत नाही आणि मुलं दुसऱ्याच्या हवाली करतात. त्यामुळे मुलांचं आईवडिलाचं प्रेम राहत नाही, आईवडिलांचा विश्वास राहत नाही आणि ते आईवडिलापासून दूर जातात, आईवडिलापासून दुरावा निर्माण होतो. फक्त पैसा आणि खाणं पिणं यापुरते ते मर्यादित असतात. त्यांना आपले आईवडील, आपल्या आईवडिलाविषयी माया वाटत नाही, ममता वाटत नाही, प्रेम वाटत नाही, काही जाणीव वाटत नाही. म्हणून त्यांना दुरावा वाटतो, एक परक माणूस वाटतो. म्हणून आईवडिलांना वेळ द्या, आईवडिलांनी मुलांना वेळ द्यावा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावे, त्यांना प्रेम द्यावे, त्यांना जिव्हाळा द्यावा, त्यांचा लाड करावा, कठोर प्रसंगी त्यांना धाक द्यावा. ते चुकले तर त्यांना तिथं समजून सांगावं, तिथे शिक्षा द्यावी. मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडे आईवडिलांनी लक्ष देणे आवश्यक असते. काय काय आईवडील मुलांना फक्त मोबाईल देतात. समजा एखादा मुलगा रडू लागला तर त्याला मोबाईल देतात आणि बाजूला होतात आणि आपणही मोबाईल बघतात, त्यांना वेळ देत नाही. रिकामा वेळ असून सुद्धा त्यांना वेळ देत नाही. ही चुकीची गोष्ट आहे, ही चूक आहे. कारण मुलांना जर मोबाईल दिला तर मोबाईल त्याचा मित्र बनतो आणि तो मोबाईलमध्ये एवढा
गर्क होऊन जातो, त्याला कशाचंही भान राहत नाही, त्याला ऐकू येत नाही, त्याला काही समजत बी नाही, त्याचं ज्ञान लोप होत जातं, तो ज्ञानाने कमकुवत होत जातो, बुद्धीने कमकुवत होत जातो, त्याच्या आयुष्याचं भलतं नुकसान होतं. म्हणून मुलांकडे मोबाईल देऊन आपण बिंदास मोकळं फिरू नये, बिंदास राहू नये. तर मुलांना मोबाईल न देता त्यांच्यासोबत चर्चा करावी, त्यांच्या प्रश्नाचं समाधान करावं, त्यांच्या मनाचं समाधान करावं, त्यांना वेळ द्यावा, त्यांच्यासोबत वेळ काढावा, त्यांच्यासोबत चर्चा करावी, त्यांना प्रेम द्यावं, त्यांची सहानुभूती द्यावी, त्यांना समजून सांगावं. तरच ती मुले सुधारतील, चांगलं बनतील, सुंदर होतील आणि त्यांची तुमच्यावर श्रद्धा राहील, प्रेम राहील, विश्वास राहील. म्हणून मुलांना वेळ द्या. काय चांगलं, काय वाईट, काय खरं, काय खोटं हे त्यांना समजून सांगा. या मुलांना योग्य आकार द्या, या मुलांना व्यवस्थित सांभाळा. लहानपणापासून त्याच्याकडे जर लक्ष दिलं, लहानपणापासून त्यांना काय चांगलं, काय वाईट, काय अयोग्य, काय खरे, काय खोटे, कोणतं व्यवस्थित आहे, कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, कोणतं घाण आहे, कोणतं घाणेरडं आहे, कोणतं चांगलं आहे, कसं जीवन जगावं, काय करावं, या गोष्टी जर सविस्तरपणे त्यांना समजून सांगितल्या, लहानपणापासून खाण्यापिण्याची सवय योग्य लावली, त्या भारताबद्दल त्यांना प्रेम निर्माण केलं, अस्मिता निर्माण केली, चांगल्या गोष्टीची सवय लावली, भारतीय संस्काराची सवय लावली, चांगल्या संस्काराची सवय लावली, तर ते मुलं चांगले होतील, सुंदर फुले बनतील. म्हणून मुलांना वेळ द्या, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या, मुलांना व्यवस्थितपणे आकार द्या, पद्धतशीरपणे वाढवा, त्यांचं चांगल्या प्रकारे संगोपन करा, त्यांना वेळ द्या, त्यांच्यासोबत चर्चा करा, त्यांचे मित्र बना, चांगल्या गोष्टीवर त्यांच्यासोबत चर्चा करा. मुलांसोबत घरात भांडण वगैरे करू नका, झगडा करू नका, मुलांचा बाहेर कुठेही अपमान करू नका, अनादर करू नका. बाहेर दुसऱ्यांसमोर मुलांचं कौतुक करा. त्यांना जरी चूक केली असेल तर त्यांना समजून सांगा, एक दोनदा तीनदा समजून सांगा. त्यांना जास्त मारू नका, जास्त खेकासू नका, कोणासमोर जास्त मारू नका, तर त्यांना समजून घ्या. तरच ते मुले सुधारतील, चांगली होतील. कारण मुले ही नादान असतात, नासमज असतात, त्यांना समजून घेणे आवश्यक असते. या केवळ त्यांना खेकसणे, त्यांना मारणे, त्यांना शिव्या देणे, दुसऱ्यांसमोर अपमान करणे, अनादर करणे, यामुळे मुलं सुधरत नाही, उलट उद्धट रगेल हे कळव. म्हणून मुलांना समजून घ्या. आईवडिलांनी आपल्या मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष देणे, वेळ देणे आवश्यक असतं. कारण आईवडिलांनी जर वेळ दिला, जास्तीत जास्त लक्ष दिलं, त्यांच्यासोबत चर्चा केली, गप्पा मारल्या, प्रश्नाचं समाधान केलं, मनाचं समाधान केलं, त्यांना फिरायला नेलं, त्यांच्यासोबत राहिलं काही वेळ, तर मुलांना चांगलं वाटेल, त्यांच्या मनाला चांगलं वाटेल, त्यांना आपल्या आईवडिलावर प्रेम उत्पन्न होईल, आपल्या आईवडिलाची श्रद्धा बळकट होईल आणि ते आपल्या आईवडिलांना ईश्वर मानते, देव मानते. म्हणून आईवडिलांनी मुलांना चांगले संस्कार द्यावे, त्यांना वेळ द्यावा, त्यांच्यासोबत राहावं, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं मनाचं समाधान करावं, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावं, त्यांना कठोर प्रसंगी धाक द्यावा, त्यांना चांगल्या गोष्टी समजून सांगाव्या, त्यांच्यासोबत व्यवस्थित वागावं, पद्धतशीरपणे वागावं, सुंदर वागावं. तरच मुलं सुधारतील, चांगले होतील आणि त्यांचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल. अशा प्रकारे आपण मुलांना कसे घडवावे याची प्रस्तावना पाहिली. आता एका मुद्द्याद्वारे आपण मुलांना कसे घडवावे हा विषय आपण समजून घेणार आहोत. आता याच्या पुढचा मुद्दा, पहिला मुद्दा याच्या पुढचा मुद्दा म्हणजे आता आपण प्रस्तावना पाहिली, तर आता पहिला मुद्दा मुलांसाठी वेळ देणे हा आपण पुढच्या भागात पाहूया. मुलांसाठी वेळ देणे हा पुढच्या भागात पाहूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.